1970चे ते दशक. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय या वर्णभेदाच्या भोवऱ्यात पुरता अडकला होता. त्यातच ICIC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई करते आणि पुढे तब्बल 21 वर्षे आफ्रिका संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहतो. कित्येक उभरत्या खेळाडूंचे करिअर मातीमोल ठरते. पुढे 1991 मध्ये वर्णभेद धोरण संपुष्टात आल्यावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावरची बंदी उठवली जाते. पण इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर राहिल्यावर पुन्हा एकदा सावरण्याचे मोठे आव्हान दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर असते. सिलेक्टर नव्या चेहऱ्याच्या शोधात असतात आणि अशातच एक 17-18 वर्षांचा पोरगा उन्हाळी क्रिकेटमध्ये पार्कसाईड रोड संघाकडून खेळताना 98.87 च्या सरासरीने 791 धावा करतो. तितकीच प्रभावी गोलंदाजी आणि जीव तोडून क्षेत्ररक्षण करतो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हा मुलगा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ह्या युवा खेळाडूचं नाव होतं जॅक कॅलिस. पुढे 14 डिसेंबर 1995 रोजी जॅक इंग्लंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो. पण नशीब मात्र जॅकची परीक्षा घेत होतं. पहिल्या 7 सामन्यात तो फक्त 8च्या सरासरीने 57 धावा करतो. यात फक्त एकदाच तो दुहेरी धावसंख्या गाठतो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू असा ढेपाळलेला पाहून आफ्रिकन क्रिकेट बोर्ड आणि सिलेक्टर यांना मोठा धक्काच बसतो. पण क्रिकेट खेळाची दैवी देणगी लाभलेला जॅक कॅलिस लंबी रेस का घोडा असतो. तो पुन्हा एकदा संधीची वाट पाहू लागतो आणि साल उजाडते 1997. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका कसोटी सामना सुरू असतो आणि पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ 309 धावा करतो. उत्तरादाखल साऊथ आफ्रिका संघ केवळ 186 धावात नांगी टाकतो. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 257 धावा करतो. आता हा सामना वाचवण्यासाठी साऊथ आफ्रिका संघाला पूर्ण 2 दिवस बॅटिंग करायची असते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर टिकून राहणे म्हणजे वाळवंटात विहीर खोदण्या इतकंच कठीण आव्हान समोर असतं. थोड्याच वेळात 88 धावांवर आफ्रिका संघाचे 2 गडी तंबूत परततात आणि मैदानात उतरतो तो शांत, संयमी, निळसर घारे डोळे असणारा, बलदंड शरीरयष्टी आणि हॉलिवूडच्या नायकाप्रमाणे दिसणारा जॅक कॅलिस. त्या दिवशी मैदानात कॅलिसने जे केलं ते क्रिकेट इतिहासात दुर्मिळ गोष्टींपैकी एक होतं. जॅक कॅलिस मैदानात खुंटा गाडून उभा राहतो. आपले पहिले कसोटी शतक झळकावितो आणि ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून सामना ड्रॉ करण्यात यशस्वी ठरतो. क्रिकेटवर जीव लावणाऱ्या साऊथ आफ्रिकेच्या घराघरात एकच चर्चा रंगू लागते. एकच प्रश्न होता, कोण हा जॅक कॅलिस? ऑस्ट्रेलियन संघासोबतच्या या खेळीनंतर साऊथ आफ्रिका संघाला एक उभारी मिळते. पुढे 1998च्या ICIC चॅम्पियन ट्रॉफीवर साऊथ आफ्रिका संघाने आपले नाव कोरले. या मालिकेचा शिल्पकार होता जॅक कॅलिस. तो केवळ फलंदाजीतच नाही तर आपल्या मध्यम गतीच्या स्विंग गोलंदाजीने ऐन मोक्याच्या क्षणी विकेट टिपतो. 2 सामन्यामध्ये तो सामनावीर ठरतो आणि स्पर्धेत मालिकावीर हा बहुमान पटकावतो. पुढे 2000 मध्ये भारतीय मैदानावर भारतीय संघाचा पराभव करण्यात आफ्रिका संघ यशस्वी ठरतो आणि त्याचे श्रेय सुद्धा जॅक कॅलिसलाच जाते. तो पुन्हा एकदा मालिकावीर ठरतो. 2001 सालात जॅक कॅलिस या नावाचा डंका जगभरात गाजतो. आतापर्यंतचे जगातील अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सर गॅरी सोबर्स, इम्रान खान, कपिल देव, रिचर्ड हॅडली, इयान बोथम यांच्या पंक्तीत जॅक कॅलिस हे नाव घेतले जाऊ लागते. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कोण असा प्रश्न केला असता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणतो, जॅक कॅलिस एवढा अष्टपैलू खेळाडू आज तगायत क्रिकेट विश्वात झालेला नाही. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात 63 शतके ठोकणारा, 25,000 पेक्षा जास्त धावा करणारा,
300हून अधिक झेल घेणारा आणि 577 बळी घेणारा, साऊथ आफ्रिका संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा, सचिन तेंडुलकर आणि झहीर खान या 2 खेळाडूंनी इतकी कामगिरी एकट्याने करणारा, नाव जरी जॅक असलं तरी स्टेपनी बनून दक्षिण आफ्रिका संघाचा तारणहार ठरणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे जॅक हेनरी कॅलिस. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 16 ऑक्टोबर 1975 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे जॅक कॅलिस यांचा जन्म झाला. दुर्दैवाने अगदी बालपणात जॅकची आई मेर्सिया कॅलिस यांचे निधन झाले. पण वडील हेनरी कॅलिस आणि मोठी बहीण जेनिन कॅलिस खंबीरपणे जॅकच्या मागे उभी राहिली. आपल्या शालेय जीवनात विनबर्ग बॉईज हायस्कूलमध्ये असताना जॅकचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. पुढे अंडर 17, अंडर 19 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि फलंदाज म्हणून जॅक कॅलिस नावारूपास आला. पुढे आंतरराष्ट्रीय संघात जॅक कॅलिस या चेहऱ्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जाऊ लागले. कसोटी सामन्याच्या इतिहासात सलग 5 शतके झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला. कॅलिसच्या आधी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांनी केला होता. त्यानंतर पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद युसूफ आणि भारताचा गौतम गंभीर यांनी कॅलिसच्या या विक्रमाची बरोबरी केली. जॅक कॅलिस आपल्या डिफेन्सिव्ह बॅटिंगसाठी ओळखला जायचा. जॅक कॅलिस एवढा बचावात्मक खेळ करणारा खेळाडू जगात दुसरा नाही. पुढे राहुल द्रविड याला तितक्याच ताकदीचा डिफेन्सिव्ह खेळाडू म्हणून जगात ओळख मिळाली. जॅक आफ्रिका संघासाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरायचा आणि खेळपट्टीला असा चिपकून राहायचा की गोलंदाजांची जणू अग्निपरीक्षा घ्यायचा. संथ खेळी करणारा जॅक कधी कधी रौद्र रूप धारण करायचा. 2005 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी सामन्यात केवळ 24 चेंडूत जॅकने अर्धशतक झळकावले. हे कसोटी अर्धशतक त्या काळात सर्वात जलद अर्धशतक होते. 2005 मध्ये जॅक कॅलिस ICIC प्लेयर ऑफ द इयर ठरला. 2007 मध्ये कॅलिसने 4 कसोटी सामन्यात सलग 5 शतके झळकावली आणि आपल्याच रेकॉर्डची बरोबरी केली. जॅक कॅलिस खेळपट्टीवर असला की भल्या भल्या गोलंदाजांना घाम सुटायचा. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये 80च्या सरासरीने जॅक कॅलिसने 485 धावा केल्या. पण तरीही बऱ्याच वेळा जॅकवर त्याच्या मंदगती खेळामुळे टीका होत राहिली आणि याच कारणामुळे 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये जॅक कॅलिसला दूर करण्यात आले. जॅकने सुद्धा आपला राग व्यक्त करत उपकप्तान पदाचा राजीनामा दिला. पण पुढच्याच दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेत जॅक पुन्हा पदार्पण करतो आणि पुढच्या 4च डावात तो सलग 3 शतके ठोकतो. सामनावीर आणि मालिकावीर ठरत साऊथ आफ्रिका संघाच्या सिलेक्टरना त्यांची चूक दाखवून देतो. जॅक कॅलिस आणि आशियातील मैदाने हे एक जबरदस्त समीकरण होतं. आशियाई मैदानावर कॅलिसची बॅट आग ओकायची. आशियात कॅलिसने 25 कसोटी सामन्यात 55 पेक्षा जास्त सरासरीने 2000हून अधिक धावा कुटल्या. कॅलिसने आपल्या कसोटी कारकिर्दमध्ये सर्वाधिक 97 षटकार ठोकले. पुढे ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टने हे रेकॉर्ड ब्रेक करत 100 षटकार ठोकले आहे. कॅलिस आपल्या वडिलांनाच आपला गुरु मानत असे आणि वडिलांविषयी प्रचंड आदर त्याच्या मनात होता. एकदा वडिलांच्या ह्या प्रेमामुळेच जॅक कॅलिसला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. कुठलाही सामना सुरू होण्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होते आणि कॅलिस कधीच राष्ट्रगीत म्हणत नसल्याची टीका त्याच्यावर झाली. हळूहळू हा वाद वाढत गेला. वाद इतका गडद झाला की साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कॅलिसला नोटीसच बजावली आणि भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यानंतर जॅकने जे स्पष्टीकरण दिलं ते ऐकून संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्काच बसला. काहीच दिवसांपूर्वी जॅक कॅलिसच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले होते. कॅलिस म्हणाला, मी वडिलांसोबत राष्ट्रगीत म्हणत म्हणत मोठा झालो. आता जेव्हा केव्हा राष्ट्रगीत मी ऐकतो तेव्हा मला वडिलांची आठवण येते आणि मी त्यांना आठवत अंतर्मनात मी राष्ट्रगीत गुणगुणत असतो.
वडिलांना जेव्हा कॅन्सरचं निदान झालं तेव्हा कॅलिसने क्रिकेटपासून दूर राहत वडिलांची काळजी घेतली, पण तो या आजारपणातून वडिलांना वाचवू शकला नाही. मित्रांनो, क्रिकेट विश्वात हजारो खेळाडूंनी नशीब आजमावून पाहिलं, पण कुणाला सचिन तेंडुलकरच्या जवळ जाता आलं नाही. तर अनेक गोलंदाजांना झहीर खान पर्यंत देखील पोहोचता आलं नाही. मात्र जॅक कॅलिस असा परीस आहे ज्याने क्रिकेटच्या सर्व क्षेत्रांना एकट्याने सोनेरी झळाळी दिली. जॅक फलंदाजीत आणि शतकांच्या संख्येत तेंडुलकरच्या जवळ आहे, तर गोलंदाजीत तो झहीर खानपेक्षा कमी नाही. खरं तर जॅकचं खरं नाव जॅक कॅलिस असं होतं, पण समालोचक आणि फॅन्सनी हे नाव जॅक असं केलं. 26 डिसेंबर 2013 रोजी भारताविरुद्ध कॅलिस आपला शेवटचा कसोटी सामना खेळला आणि या सामन्यात देखील त्याने शतक ठोकलं. आपल्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या मोजक्या महान खेळाडूंच्या पंक्तीत जॅक कॅलिस जाऊन बसला. 12 जुलै 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळत जॅक कॅलिस क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्त झाला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीराचा रेकॉर्ड जॅकच्या नावावर आहे. तो 23 वेळा सामनावीर तर 9 वेळा मालिकावीर ठरला. तर एकदिवसीय सामन्यात सुद्धा तो 32 वेळा सामनावीर ठरला, जे आज तगायत कुठल्याही आफ्रिकन खेळाडूला जमलेलं नाही. आपल्या 150व्या सामन्यात 150 धावा करून त्याने वेगळाच विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. साऊथ आफ्रिका संघाचे प्लेयर म्हटले की आपल्या समोर नावं येतात ती हॅन्सी क्रोनिये, एबी डिव्हिलियर्स, शॉन पॉलॉक्स, गिब्स, जॉन्टी रोड्स अशी नावं आठवतात. जॅक कॅलिस पटकन आठवत नाही, कारण जॅक ग्लॅमरपासून दूर होता. पण क्रिकेट विश्वात जेव्हा केव्हा अष्टपैलू खेळाडूंची नावे घेतली जातील तेव्हा जॅक कॅलिसचे स्थान पहिल्या रांगेत असेल. मैदानात शांत आणि संयमी दिसणारा जॅक मैदानाबाहेर मात्र चॉकलेट हिरो होता. त्याच्या अफेअरची भली मोठी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते, ज्यात मिस साऊथ आफ्रिका मुलींपासून कित्येक मॉडेल्सचा समावेश आहे. पुढे चार्लिन एंजेल यांच्यासोबत लग्न करून या दोघांना एक मुलगी आहे. मित्रांनो, जॅक कॅलिस आपल्या IPL स्पर्धेत सुद्धा खेळलेला आहे. तो कोणत्या संघातून IPL खेळला किंवा जॅकची एखादी आवडलेली इनिंग कमेंट करून नक्की सांगा. शतकातील या महान खेळाडूला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.